नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज तुम्हाला सुंदर अशी मी स्टोरी सांगणार आहे. तर चला ऐकूया. एक सुंदर पत्नी आणि 2 लाडकी मुले असे रवीचे छोटेसे कुटुंब होते. त्याची पत्नी आणि मुले प्रत्येक परिस्थितीत आनंदी होती. पण रवीला आपल्या कुटुंबाला आयुष्यातील सर्व सुखसोयी द्यायची होती आणि त्यासाठी तो दिवसातील 16 तासांपेक्षा जास्त काम करायचा. दिवसभर कार्यालयात काम करण्यासोबतच सकाळ संध्याकाळ तो ऑनलाईन काम करायचा. तो पहाटे घरातून निघायचा आणि उशिरा रात्रीनंतर घरी परतायचा. मुलांसाठी त्याचा चेहरा पाहणे दुर्लभ होते, कारण रवी पहाटे घरातून बाहेर पडताना मुले झोपत असत आणि रात्री उशिरा घरात पाऊल ठेवण्यापूर्वीच झोपलेला असत. तो रविवारी घरीच असायचा, पण त्या दिवशीही तो कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त राहायचा आणि त्याचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याऐवजी कामातच जास्त असे. त्याचे कुटुंब नेहमी फक्त त्याच्या सोबत वेळ घालवण्याची वाट पाहत राहत असे. घरी वेळ घालवा असे बायको त्याला अनेकदा सांगायची. मुलं त्याला खूप मिस करतात. त्यावेळी त्याने उत्तर दिले की मी हे सर्व फक्त त्यांच्यासाठी करत आहे. घर खर्च आणि शाळेचा वाढता खर्च यासाठी मला अधिक काम करणे आवश्यक आहे. मला त्यांना चांगले आयुष्य द्यायचे आहे. रवीचा हा दिनक्रम वर्षानुवर्षे चालू होता. कुटुंबाकडे दुर्लक्ष करून तो फक्त कष्ट करत राहिला. याचे फळ त्याला मिळाले. त्याला प्रमोशन मिळाले, आकर्षक पगार मिळू लागला. कुटुंब आता मोठ्या घरात राहू लागले. त्यांच्यासाठी अन्न आणि इतर सुविधांची कमतरता नव्हती. पण रवीचे काम असेच चालू राहिले. त्याला अधिकाधिक पैसे कमवायचे होते. बायको विचारते, पैशाच्या मागे तुम्ही इतके का धावता? आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू शकतो. तर त्याचं उत्तर असायचं की तुला आणि मुलांना जगातील सगळे सुख द्यायची आहेत. मला अजून काही वर्ष मेहनत करू दे. अजून 2 वर्ष गेली. या 2 वर्षात रवीला कुटुंबासोबत वेळ घालवता आला नाही. मुलांना त्याच्या वडिलांना भेटण्याची, त्याच्याशी बोलण्याची तळमळ होती. दरम्यान एक दिवशी रवीचे नशीब उघडले. त्याच्या मित्राने त्याला त्याच्या व्यवसायात हिस्सा देऊ केला आणि अशा प्रकारे रवी एक व्यापारी बनला. व्यवसाय चांगला चालला आणि रवीकडे पैशाची कमतरता राहिली नाही. त्याचे कुटुंब आता शहरातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होते. त्यांच्याकडे सर्व सुखसुविधा होत्या, पण तरीही त्याला मुलांना भेटायला वेळ मिळाला नाही. आता त्याला घरी राहता येत नव्हते. त्याचा बराचसा वेळ शहरापासून दूर बिझनेस टूरवर जात असे. जसजशी वर्ष सरत गेली तसतशी त्याची मुलं मोठी होत गेली. आता मुले पौगंडावस्थेत पोचला होता. रवीनेही या वर्षात इतका पैसा कमावला होता की त्याच्या पुढच्या 5 पिढ्या सुखी जीवन जगू शकतील. एके दिवशी रवीच्या कुटुंबियांनी त्याच्या फार्म हाऊसला सुट्टीसाठी जाण्याचा बेत आखला. मुलीने त्याला विचारले, बाबा तू आमच्यासोबत एक दिवस घालवशील का? रवी उत्तरला, हो नक्कीच. तुम्ही उद्या जा. काही काम उरकून मी 2 दिवसात तिथे पोचतो. त्यानंतर माझा सर्व वेळ तुमच्यासाठी आहे. संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. ते फार्म हाऊसच्या त्यांच्या घरी गेले. 2 दिवसांनी रवीला अचानक हृदयविकाराचा झटका आला व तो मरण पावला. रवी त्याची बायको आणि मुलांना कधीच वेळ देऊ शकला नाही. करोडोंची संपत्ती असूनही तो तिच्यासोबत एक क्षणही विकत घेऊ शकत नाही. तर पैशाने सर्व काही विकत घेता येत नाही. म्हणूनच पैशासाठी कुटुंबाचे महत्त्व कमी करू नका. पैसे कमावल्यानंतरही पुन्हा मिळवता येतात, परंतु वेळ किंवा जीव विकत घेऊ शकत नाही. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली? मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करून कळवा. धन्यवाद.